महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक अलौकिक रत्न माँसाहेब जिजाऊंच्या कुशीत जन्माला मराठी मुलुखाचा अभिमान आला आणि समस्त जणांचा स्वाभिमान झाला। ज्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती। त्याच निमित्तानं शिवनेरीसह संपूर्ण राज्यात अगदी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहतोय शिवनेरीवर शिवजन्मोत्सवासाठी आता शिवभक्त दाखल झालेले आहेत। गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती अशी ज्यांची ओळख आहे त्या छत्रपतींची आज 395वी जयंती आहे आणि त्यासाठीच शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो सध्या संपन्न होतोय। शिवाई देवीची सध्या आरती केली जाते, त्यासाठी अनेक शिवभक्त सध्या शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही तर शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचं केंद्र आहेत। शिवनेरीवरून आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, कसा उत्साह आहे, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ले शिवनेरीवरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पार पडणार आहे आणि आपण पाहू शकतो लाखो शिवप्रेमी या शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत आणि अवघ्या थोड्याच वेळात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी नेमकी काय तयारी सुरू आहे ती आपण पाहूयात। शिवजन्मस्थळ आहे आणि या शिवजन्मस्थळाला विविध रंगी फुलांनी, विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो महिला या रांगोळी काढतायत आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी या शिवजन्मस्थळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। याच शिवजन्मस्थळामध्ये थोड्याच वेळात शिवाजी महाराजांचा पाळणा होणार आहे, ज्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि या संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावरती आज एक वेगळा उत्साह, वेगळा आनंद या आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा असतील आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादन सभा देखील पार पडणार आहे, ज्या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा गौरव केला जाणार आहे। त्यासोबतच माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचा सुद्धा गौरव याच सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि याच शेजारी शिवाई मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील दर्शनाला जाणार आहेत। कालपासूनच या ठिकाणी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी या किल्ल्यावरती दाखल होत आहेत, शिवज्योत घेऊन दाखल होत आहेत। पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून शिवप्रेमी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी साहसी खेळांचं, मर्दानी खेळांचं सुद्धा सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो त्यापूर्वी मोठी तयारी या आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या ज्या महिला आहेत त्या थोड्याच वेळात शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणणार आहेत आणि त्या ठिकाणी यासाठी त्या दाखल झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात। मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, थोड्याच वेळात पाळणा तुम्ही म्हणणार आहात, त्याची एक झलक आम्हाला ऐकायला मिळेल का? काय नेमका कशा पद्धतीचा तो पाळणा असणार आहे? यापुढे या लोक कल्याणकारी एकच बोलतो, मी एकच बोलतो। लोक मराठी वीरांचा मराठी बाणा, स्वराज्याचा हा अनमोल नजराणा। राजे शिवबांना करूया मुजरा, राजे शिवबांना करूया मुजरा। राजे शिवराया जो 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 हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो। आपण एक झलक या पाळण्याची आता या सगळ्या महिलांकडून ऐकलेली आहे। नेमका काय उत्साह असणार आहे त्याची एक झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। आपण पाहू शकतो या संपूर्ण किल्ल्यावरती कशी नेमकी तयारी करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट या किल्ल्यावरच्या कुंडावरती करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी ही अभिवादन सभा पार पडणार आहे त्या सभेची सुद्धा तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि मोठा उत्साह या सगळ्या शिवप्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळात या संपूर्ण पालखी सोहळा पार
पडणार आहे. पालखी सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवली जाणार आहे आणि त्यापूर्वी शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावत आहेत. कारण नक्कीच योगेश, दिवसभर हा असाच उत्साह आपण पाहणार आहोत, तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आता थेट